चला दुसरा प्रश्न बघा काय आलेला आहे. व्याकरण म्हणजे काय. आता व्याकरण म्हणजे काय हा प्रश्न बाळांनो आलेला आहे तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतोय, क्लर्क टायपिस्ट 2013 क्लर्क टायपिस्ट 2013 प्रश्न काय आलेला आहे बघा. व्याकरण म्हणजे काय. आता लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 आहे व्याकरण करणे लिहिलेली भाषा. नंबर 2 आहे भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे. नंबर 3 आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. नंबर 4 आहे भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे. लक्षात घ्या, व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे होतं भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. लक्षात घ्या, व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि बाळांनो याच व्याकरणाला महर्षी पतंजली, लक्षात घ्या महर्षी पतंजली व्याकरणाला म्हणतात बाळांनो शब्दानुशासन. शब्दानुशासन लक्षात घ्या. महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला काय म्हटले आहे तर शब्दानुशासन हा शब्दप्रयोग व्याकरणासाठी महर्षी पतंजली यांनी वापरलेला आहे बाळांनो. म्हणजेच काय अगोदर भाषा बनते नंतर त्याचं व्याकरण तयार होत असतं. याचाच अर्थ काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण.